श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर RPI नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिक दौऱ्यावर आहेत. या प्रचार सभेनंतर त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांबाबत केलेल्या आरोपावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. पोलिसांच्या संरक्षणामध्ये वाटप वगैरे असं काय नाही आहे. ज्या काय बॅगा मध्यंतरी काय ज्या आल्या त्याची तपासणी झालेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एक जबाबदार व्यक्ती आहे आणि ते अशा पद्धतीनं आपल्या विमानातून अशा बॅगा घेऊन जातील असं अजिबात नाही आहे. आणि त्या पोलिसांच्या हातामध्ये देऊन त्या जातील असा कुठलाही मुख्यमंत्री करणार नाही आहे. त्यामुळे हा फक्त संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी फक्त आरोप करण्यासाठी ते ठेवलेलं आहे. रोज आरोप करण्याचं त्यांचं काम आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभरात निवडणूक लढवत आहोत. आम्हाला चांगल्या जागा मिळतील, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला टक्कर देत आहोत असंही यावेळी रामदास आठवले यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये ही मात्र टक्कर ही चांगली टक्कर आहे. परंतु आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देत आहोत महाविकास आघाडीला टक्कर. आम्ही सुद्धा महाविकास आघाडीला अशी देत आहोत टक्कर की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली पाहिजे चक्कर. तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतो आहोत. पत्रकार परिषदेत आपकी बार 400 पार नक्कीच होऊन मोदींचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचं मंत्री आठवले यांनी सांगितलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.